अंजनगाव सुर्जी येथे लोकजागर संघटनेने नगर परिषदेच्या लक्षात आणून दिले की अंजनगाव सुर्जी शहरात मोठे वटवृक्ष असून त्यावर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बोर्ड लोखंडी खिळे ठोकलेले आहेत। त्यामुळे मोठ्या जुन्या वृक्षांना दुखापत होत आहे किंवा ते झाड सुकून जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची हानी होत आहे, ज्यांच्याकडून मानव हा ऑक्सिजन घेऊ शकतो आणि त्याच वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे। तेव्हा अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमेध अलोने, नगरसेवक सचिन जायदे, लोकजागर संघटनेचे बंडू हतोंडकर, ग्राहक मंचचे आनंद संगई, नगरसेवक मनोहर भावे, बंडू जुमडे, नगर परिषदेचे कर्मचारी व वृक्षप्रेमी उपस्थित होते। नगराध्यक्ष यांनी जनतेला संदेश दिला, मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून त्याला ऑक्सिजनची गरज असते, तेव्हा आपण ज्यापासून ऑक्सिजन घेतो त्याची जोपासना केली पाहिजे। असा संदेश घरोघरी पोहोचला पाहिजे, असा मंत्र कमलकांत लाडोळे यांनी दिला आहे। दूस करतो, त्यांना इजा पोहोचवतो, खिळे बोर्ड हे तर सर्वसामान्य झालं, पण अनेक प्रकारे झाडं तोडणं हे ते ह्या गोष्टी माणसांनी आता सावरल्या पाहिजेत। वृक्षांना इजा पोहोचू नये हे आपल्याला समजलं पाहिजे, अन्यथा आपण भविष्यात आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेणार आहोत ह्या गोष्टी। आणि तसंही गेल्या एक वर्षात सर्व मानव जातीला या गोष्टी लक्षात आल्या। त्यामुळं आम्ही या मोहिमेचा लोकजागर संघटना असो, सर्व मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आज 15 ऑगस्टच्या दिवशी अंजनगावातील सगळ्या वृक्षांवर अशा प्रकारे जे काही खिळे ठोकले असतील, बोर्ड लावले असतील ते काढणार आहोत आणि सर्व लोकांना हा संदेश देणार आहोत की वृक्षापासून आपल्याला फायदा आहे, त्या वृक्षाचं जतन आपण केलं पाहिजे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।